तर आमदार नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चुकीची माहिती ट्विटरद्वारे पसरवल्याविरोधात वरळी, भुईवाडा, काळा चौकी आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे। तर कणकवलीत स्थानिक शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर नितेश राणे समर्थकांकडून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणीही आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली। कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावल्याचं कळतंय। ज्या ट्विटमुळे शिवसेनेच्या भावना दुखावल्या असतील तर पहिल्या हिंदूंच्या ज्या भावना शिवसेनेमुळे दुखावलेल्या आहेत, पहिल्या हिंदूंची माफी मागावी ना। माझ्या ट्विटमुळे त्यांच्या भावना दुखवण्याच्या अगोदर हिंदूंच्या ज्या भावना आहेत हे शिवसेनेमुळे दुखावलेल्या आहेत। शिवसेनेने पहिले हिंदूंची माफी मागितली तर मी माफी मागायला तयार आहे। त्याच्या अगोदर काय माफी मागण्याचा प्रश्नच नाहीये। कारण का मी ते ट्विट का केलं ह्याचंही महत्व तुम्हाला कळलं पाहिजे। म्हणून पहिला समस्त हिंदूंची शिवसेनानी माफी मागावी आणि मग माझ्या विरुद्ध प्रत्येक ठाण्यामध्ये जावं। आणि याचविषयी बोलण्याकरता आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, आपण बघतोय अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि वेगवेगळे मुद्दे आणि वाद जे ते निर्माण होताना दिसतात, काय तपशील याबद्दल? माध्यमांद्वारे विशाल, आता माझ्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आहेत। सोशल माध्यमांच्या द्वारे अनेक जण धमकी देत आहेत। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील धमकी देण्यात आली, त्यासंदर्भात कारवाई देखील सुरू झालेली आहे। शंभूराजे, आदित्य ठाकरे यांना धमकी दिली, त्या संदर्भात कारवाई जी आहे ती करण्यात येते, काय सांगा? या प्रकरणाची मी आता सांगितलं तसं वरिष्ठ IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं आम्ही चौकशी करू। माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना कशा पद्धतीची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आणि त्याचं नेमकी ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं तातडीनं वरिष्ठ IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं तपासलं जाईल आणि तपासाअंती जे पुढे येईल त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, नंबर 1। पण माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी ही महाराष्ट्र पोलीस दलानं या अगोदर स्वीकारलेली आहे। कडक सुरक्षा व्यवस्था आपण माननीय आदित्य ठाकरे साहेबांना पुरवलेली आहे। कुठलाही दिरंगाई, कुठलाही हलगर्जीपणा माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या सुरक्षेमध्ये होणार नाही, केले जाणार नाही याची दक्षता पोलीस दलामार्फत घेतली जाईल। अशा पद्धतीनं धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई निश्चितपणाने आम्ही करू। भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आज अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेल्या, मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या। कणकवली पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावलेली आहे। त्यांनी देखील समाज माध्यमांद्वारे शिवसैनिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्याचं म्हटलेलं आहे। आपली काय त्यांच्यावर सुद्धा माननीय राणेंच्यावरची सुद्धा कारवाई होईल। जर त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रार दिली असेल, त्यांनी कोणाला धमकावलं असेल, त्यांनी कोणाला दमबाजी केली असेल तर पोलिसांची त्याच्यासाठीचे वेगळे नियम आहेत, त्याप्रमाणे त्यांना नोटीस वगैरे संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या दिली असेल। त्याच्यामध्ये सुद्धा जी काही नियमानुसार कारवाई असेल ती कारवाई, कुणीही अशा पद्धतीचा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल ती व्यक्ती कुणी जरी असली तरी त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। कणकवली शिवसैनिक जे आहे संतोष, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे, ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत। त्या संदर्भात चौकशी केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे आणि अशा पद्धतीनं शिवसैनिकांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच मी दिलेले आहेत। नितेश राणेंबद्दल ज्या प्रकारे सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होतात, मोठ्या प्रमाणात दाखल होतात, तर त्यांच्यावरती कारवाई होणार का? चौकशी अंती निश्चितपणानं जर ते दोषी आढळले तर त्याच्यामध्ये दोष असला, ते सकृतदर्शनी दिसलं तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल। धन्यवाद। तर आपण पाहिलं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर का कायदेशीर चौकटीमध्ये जर कोणी गुन्हा करत असेल तर निश्चितच त्यांना कारवाई केली जाईल। आपण इथं पाहू शकतो आता विरोधक जे आहेत ते आलेले आहेत बाहेर। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, आमदार असतील, हे सर्वजण आता पोडियमवरती आलेले आहेत। ते आता त्यांचं म्हणणं मांडतात। एकूणच अधिवेशनाचा दुसरा दिवस जो आहे तो देखील आरोप प्रत्यारोपांनी गाजताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत विधान भवनात। या ठिकाणी याची चौकशी केली जाईल। त्याच्यामध्ये ग्रामसेवक असो अन्यथा कोणीही मोठा माणूस असो त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारण की 4 करोड रुपयाच्या या पाण्याच्या योजना आहेत। त्यामुळे पाणी देणं हे सरकारचं, महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे। जरी ह्या जुन्या योजना असल्या तरी या योजनांचा पुढच्या काळामध्ये उपयोग व्हावा याच्याकरता जलजीवन मिशनमध्ये या योजनांचा समावेश करण्यात येईल आणि अपूर्ण अवस्थेत जरी असल्या तरी त्यांच्यावर कारवाई करून या गावांना कालबद्ध करून येत्या 4 महिन्यामध्ये या गावांमध्ये सुरळीत पाणी कसं देता येईल
याचा सुद्धा 100% या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि वेळ पडल्यास माननीय आमदार महोदयांबरोबर त्या मतदारसंघामध्ये मी स्वतः जाऊन त्याची बैठक घेईल या ठिकाणी नम्रपणे सांगतो.